माणसाचे सर्व उपाय हरले. मग माणूस शेवटी देवाधीन होतो. अगदी डॉक्टरसुद्धा याला अपवाद नाहीत. मिलिंदच्या शारीरिक तक्रारी जेव्हा कोणत्याही उपायाने कमी होईनात, तेव्हा शेवटी डॉक्टरांनी सर्व औषधे बंद केली होती. आता तुझ्यात कोणताही दोष नाही, निदान बाह्य उपचाराने बरा होण्यासारखा कोणताही दोष नाही. ते म्हणाले होते, हे तुझं दचकणं, जीव घाबरा होणं, अंगाचा थरकाप होणं या सर्व शरीराला लागलेल्या सवयी आहेत. मी खोलात शिरत नाही, पण माझ्यावर विश्वास ठेव. आसपासचं वातावरण बदललं की हा त्रास कमी होईल. अगदी वेगळ्या वातावरणात जा. निसर्गच आता तुझ्यातले दोष घालवेल. डॉक्टरांचे इतर सर्व तो जसं बिनतक्रार ऐकत आला होता, तशीच ही गोष्ट त्याने स्वीकारली. काहीही करावं, पण मागची ही बॅच संपवावी अशा अवस्थेत येऊन तो पोहोचला होता. काही एका अवस्थेनंतर मनुष्य उपचारांना तर्काची किंवा कार्यकारण भावाची कसोटी लावेनासा होतो. अंगारे, भस्म, ताईत, गंडेदोरे हे सर्व याच प्रकारातले उपचार आहेत. म्हणजे हे सगळे यशस्वी होतात असे नाही, पण त्यांची परिणामकारकता सुसंबद्ध विचारांनी स्पष्ट होत नाही, एवढंच. ज्या गावात मिलिंद येऊन राहिला होता त्याचं नाव महत्त्वाचं नाही. आपण त्याला मानगाव म्हणू. त्याच्या मित्राच्या मित्राचा एक जुना वाडा इथे होता. भाड्याचा प्रश्न नव्हता, उलट वाड्यात राहायलाच कोणीतरी हवं होतं. दिवे तरी लागतील, झाडलोट होईल, चोराचिलटांपासून घर सुरक्षित राहील. त्यासाठी जमदग्नी नावाच्या एका कुटुंबाला अर्धा वाडा वापरायला दिला होता. बाकीचा अर्धा वाडा हा रिकामा होता. त्याचा मित्र त्याला सांगत होता. तो गृहस्थ स्वतः 35च्या आसपासचा असेल. कोणाची तरी चिठ्ठी घेऊन माझ्याकडे आला होता. ग्रामपंचायतीचे सर्व कर भरण्याच्या अटीवर मी त्याला जागा वापरायला दिली आहे. त्याला पत्र लिहितो म्हणजे तो बाकीचा भाग साफसूफ करून ठेवील. तुला शांतता मिळेल. फक्त जेवण खाण्याची व्यवस्था मात्र तुझी तू पहा. या जमदग्नींच्याकडे जमलं तर फारच छान, नाहीतर गावात एखादी मराठी खानावळ असेल, तिथे तुला जेवण घ्यायला हवं. ते मात्र तू तुझं जमवून घे. अशा प्रकारे मित्राने सगळी व्यवस्था केली. मग गाड्यांची चौकशी, रजेचा अर्ज, मंजुरी, गाडीतला प्रवास. आता मिलिंद मानगावच्या स्टेशनच्या फलाटावर उभा होता. तो आणि त्याच्याबरोबर उरलेले आणखी 4-5 प्रवासी. गाडी निघून गेली होती. स्टेशन मास्तर आणि पोर्टर आपापल्या खोल्यात गेले होते. सरावलेले प्रवासी सामान खांद्यावर टाकून आपापल्या वाटेनं निघून गेले होते. फलाटावर मिलिंद एकटा उभा होता. दिवे लागण झाली होती. फलाटाच्या दोन्ही टोकांवरचे दिवे एव्हाना लागलेले होते. या क्षणी त्यांच्या फिकट ज्योती जराशा विसंगत वाटत होत्या. मोकळ्यावरून वाहत येणारा वारा अपरिचित, अंगावर एक शहारता रोमांच आणणारे गंध घेऊन येत होता. लांबच लांब पसरलेल्या रिकाम्या फलाटावरून घोंगावत जात होता. कागदाचे कपटे, पालापाचोळा, गवताची पाने हे आणि असले पदार्थ आपल्या भिरभिरत्या अंगुलीने क्षणभर उचलून धरत होता. पाहून होताच पुन्हा हवेवर सोडून देत होता. त्याला हवं होतं ते जणू सापडलंच नाही. घोंगावत तो दूर निघून गेला. गाव स्टेशनपासून 2 फर्लांगाच्या आतच होतं. रस्ता एकच होता, स्टेशनपासून निघणारा, गावापाशी संपणारा. त्याच्या मित्राच्या घराशी चौकशी मिलिंदने स्टेशन मास्तरांपाशी केली होती. हो, तो वाडा सहज सापडण्यासारखा आहे. तिथे कोणाला भेटायचं होतं? स्टेशन मास्तरांनी मिलिंदला विचारले. भेटायचं नाही, मी स्वतःच काही दिवस तिथं राहायचा विचार करीत आहे, मिलिंद स्टेशन मास्तरांना म्हणाला. हे ऐकून स्टेशन मास्तरांची एक चमत्कारिक नजर मिलिंदवर पडली. गावात काही व्यवहाराचं, जमिनीचं काम आहे का?
स्टेशन मास्तरांनी मिलिंदला विचारले. नाही नाही, मी केवळ हवा बदलासाठी आणि विश्रांतीसाठी इथं आलो आहे. तीच ती मघाची चमत्कारिक नजर. मग खांदे उडवून त्यांनी मिलिंदला खुणा सांगितल्या. गावातील घरांमध्ये त्याला तो वाडा खुणा न सांगताही सापडला असता. खोपटांची वाडी संपली आणि मातीची घरं लागली. गाव लागलं. विजेचे खांब उभे होते, पण विजेचे दिवे लागले नव्हते. घोडं कुठे पेंट खात होतं देवाला माहीत. सध्या तरी प्रकाश तेलांच्या दिव्याचाच होता. लाकडी खांब, त्याच्यावर अष्टकोनी काचेचा सांगाडा, त्यात मिनमिनणारी झोत. खालचा रस्ता जेमतेम 8 फुटी होता. दोन्ही बाजूंना खोल उघडी गटारं होती. मिलिंद रस्त्याच्या मध्य रेषेवरून चालला होता. वाटेत एक चौक लागला. चौकात पिंपळाचा पार होता. पारावर गावकरी मंडळींचा अड्डा बसला होता. मिलिंद जवळ येताच त्यांचे आवाज एकदम थांबले. गावात येणाऱ्या पाहुण्याकडे ते सर्व कुतूहलाने पाहत होते. त्यांच्याकडे एकच नजर टाकून मिलिंद पुढे गेला. तो 20-25 पावलं गेल्यावर मग त्यांच्या गप्पा परत एकदा सुरू झाल्या. एक जरा नीटनेटकं दार दिसलं. त्यावरचं नाव वाचताच त्याला त्या नीटनेटकेपणाचं रहस्य समजलं. तो डॉक्टर मुळे यांचा वाडा व दवाखाना होता. मिलिंदला सांगितलेल्या खुणांपैकी ही एक खून होती. आता पुढच्या चौकात उजवीकडे वळून मग डावीकडच्या 3ऱ्या वाड्यापाशी थांबायचं, कारण तोच त्याच्या मित्राचा वाडा होता. डावीकडच्या 3ऱ्या वाड्याचा भला मोठा दरवाजा बंद होता. मिनमिन त्या दिव्याच्या प्रकाशात दारावरच्या मोठमोठ्या खेळ्यांची बोथट टोकं अस्पष्टपणे चमकत होती. मिलिंद काही क्षण मोठ्या पायरीवरच उभा राहिला. स्टेशन मास्तरांची चमत्कारिक नजर त्याला आठवत होती. कडीकडे जाणारा त्याचा हात वाटेत अडखळला तर नवल नाही, पण मग त्याने कडी वाजवली. 2 मिनिटे वाट पाहून आणखी एकदा मोठ्याने वाजवली. आतून अस्पष्टपणे आलो अशी हाक आली. फरशीवर अनवाणी पावलांचा चालण्याचा आवाज आला. कडी काढल्याचा आवाज देखील आला. मग तो मोठा दरवाजा कुरकुर करीत उघडला. मध्ये प्रकाशाची चीर आली. ती मोठी मोठी होत गेली आणि मग दरवाजा संपूर्णपणे उघडला. हातात कंदील घेऊन कोणी गृहस्थ दारात उभे होते. कंदील वर करून त्याच्या प्रकाशात मिलिंदकडे पाहत होते. अंधाराला सरावलेल्या मिलिंदच्या डोळ्यांना कंदिलाचा प्रकाशही दीपविणारा वाटला. दिव्यामागे काहीच दिसू शकत नव्हतं. तुम्ही जमदग्नी का? मी मिलिंद आहे. मिलिंद त्या गृहस्थांना म्हणाला. वाड्याचे मालक माझे मित्र आहेत. त्यांच्याकडून तुम्हाला एखादं पत्र आलं आहे का? हो, मिळालं आहे. किंचित थांबून मग दारातल्या गृहस्थाने कबुली दिली. हो, मीच जमदग्नी. या आत. जमदग्नी. मिलिंद आत येईपर्यंत थांबले. मग त्यांनी दार लावलं, कडी घातली, अडसर सरकावला आणि परतत ते म्हणाले, चला. त्याच्या मागोमाग चालता चालता मिलिंद आसपास नजर टाकीत होता. पण खालच्या ओबडधोबड फरशीकडेच त्याला जास्त लक्ष द्यावं लागत होतं. इतरत्र पाहायला वेळच नव्हता आणि कंदिलाचा क्षीणसर प्रकाश फार लांब पोचतही नव्हता. डावीकडची विहीर दिसली. विहिरीवर रहाट होता. त्याची अजस्त्र सावली वाड्याच्या भिंतीवर पडत होती, हलत होती, लहान मोठी होत होती, मागे मागे सरकत होती. मग 1-2 झाडं दिसली. अंगणही संपलं. ओसरीच्या पायऱ्या लागल्या. त्या चढून वर गेल्यावर जमदग्नी थांबले. मिलिंदही थांबला व समोर पाहू लागला आणि प्रथमच त्याला सौ जमदग्नी दिसल्या. पातळाच्या पदरावरून त्याची नजर वर वर जात त्यांच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचली होती. ती तिथेच थबकली. काळे भोर डोळे विस्फारलेले आणि त्यांच्यात आता एक व्याकुळ आगतिकता होती. भीती, सर्वंकष भीती. मिलिंदला पाहिल्यानंतर मगच त्या भीतीची त्यांच्यावरची पकड ढिली झाली. त्याला समजले की त्यांनी चेहरा आणि मान व हात आवळून धरले होते. तो ताण आत गेला. सौ जमदग्नीने एक खूप मोठा श्वास सोडला.
ओसरीवर 2-3 लाकडी खुर्च्या होत्या. त्यापैकी एकीकडे जमदग्नी जात जात म्हणाले, मालकांचं पत्र आलं होतं ना, तेच हे मिलिंद जोग. काही दिवस राहणार आहेत वाड्यात. मग मिलिंदकडे वळून, ही माझी पत्नी उमा, या ना बसा. आणि आता कोठे? मिलिंदने हातातली जड झालेली सुटकेस खाली ठेवली आणि प्रवासाने शिनलेलं, चालून थकलेलं शरीर एका खुर्चीत लोटलं. यासारखं सुख त्याने कितीतरी दिवसात अनुभवलं नव्हतं. आता तो उमाबाईंकडे जरा स्वस्थ चित्ताने पाहू शकत होता. त्या तिशीच्या आसपास असतील. तरुणपणी त्या नक्कीच सुंदर असल्या पाहिजेत. अजूनही असतील, पण त्यांचा चेहरा एका कठीण साच्यात गोठल्यासारखा वाटत होता. स्त्रीत्वाला न शोभेल खोल रेषा दोन्ही गालांवरून खाली गेल्या होत्या. ओठ वाजवीपेक्षा जास्त घट्ट मिटले जात होते. मघाशी ज्या भयाच्या भावनेचा अतिरेक झाला होता, तीच ती भावना त्यांच्या चेहऱ्यावर घोटली होती. ही एक गोष्ट, आणि दुसरी गोष्ट ध्यानात येत होती, ती म्हणजे उमाबाईंना दिवस गेले होते. त्यांची डिलिव्हरी फार दूर नसणार, असा मिलिंदचा तर्क होता. उमा, चहा टाकतेस का? मिलिंद थकलेले आहेत. आणि मग मिलिंदकडे वळून, चला तुमचा भाग आता दाखवतो. पण दिवा आणला आहेत का तुम्ही बरोबर? नाही. बरोबर आहे. तुम्हाला कल्पना नसणार. ठीक आहे, आजचा दिवस माझा कंदील वापरा, मग उद्या बघा विकत घ्यायचं. जमदग्नी मिलिंदला म्हणाले. ओसरीवरून जमदग्नी चालले होते. त्यांच्या मागोमाग मिलिंद चालत होता. 8-9 खणी ओसरीच्या टोकाला दार होतं. दारातून वर लहानसा जिना गेला होता. मिलिंद चाचपडत पावले टाकीत त्यांच्या मागोमाग वर गेला. खालच्या ओसरीवर वर माडी होती. माडीच्या अंगाला 3 खोल्यांची ओळ होती आणि दुसऱ्या अंगाला, ज्या भागाखाली दमजग्नी राहत होते त्याच भागात वर एक लहानशी खोली होती आणि तिलाच लागून खाली जाणारा जिना होता. जमीन सारवलेली होती. भिंतींना चुना फासला होता. दारा खिडक्यांना काव लावली होती. जागा रिकामी पण स्वच्छ होती. पाहिलंत? जमदग्नी विचारत होते. या खिडक्या पश्चिमेला येतात. दुपारी उन्हाचा थोडासा त्रास आहे, पण एकदा ऊन टळलं की मग संध्याकाळचा जो थंडगार वारा सुरू होतो तो रात्रभर वाहतच असतो. इथं झोपा, नाहीतर माळवदावर झोपा. 2-3 चांगल्या बाजा आहेत, त्यातील हवी ती घ्या. बॅग त्या कोपऱ्यात ठेवा. आता चहा घ्यायला येता खाली? सर्व वेळ जमदग्नी स्वतःच बोलत होते. मिलिंदला त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायची सुद्धा सवड देत नव्हते. तो काही म्हणायच्या आत ते खाली जायला सुद्धा वळले. नाईलाजाने तोही त्यांच्या मागोमाग खाली आला. जमदग्नींच्या हातातल्या कंदिला भोवतीचा भाग सोडला तर सर्वत्र मिठ्ठ काळोख होता. त्यांच्या मागोमाग तो अरुंद जिना उतरत असताना मिलिंदला आपल्या पाठीमागे जमलेल्या काळोखाचं वजन जाणवत होतं. दोघेही खालच्या ओसरीवर आले. जमदग्नींनी मिलिंदला अंगणातल्या आडाकडे नेले. फरशीवर भरलेली बादली होती. मिलिंदने हात, पाय, तोंड धुतले. पाणी गार आणि मचूळ होतं. मग रुमालाने हात तोंड पुसत तो वर आला आणि भिंतीपाशी पसरलेल्या सतरंजीवर बसला. जमदग्नी स्वतः चहा बाहेर घेऊन आले होते. इतक्या थकावटीनंतर मिलिंदला तो बेचव कडवट चहासुद्धा अगदी अमृतासारखा वाटला. चहाचा कप खाली ठेवल्यावर मग मिलिंदला वाटलं, काही गोष्टींची चर्चा करायला ही वेळ ठीक आहे. तुमचं नाव, म्हणजे आडनाव नव्हे, तुमचं नाव काय? मिलिंदने जमदग्नींना विचारलं. वसंतराव. पण मला इथं सर्वजण तात्याच म्हणतात. जमदग्नींनी उत्तर दिलं. तात्या, मी इथं आलो आहे ते विश्रांतीसाठी. फार दिवस राहणार नाही. फार तर 1.5 महिना. शिकस्त झाली तर 2 महिने. इतर वेळी तर मी माझ्या खोल्यातच असणार. पण एक विचारू का? हा, विचारा ना. तात्यांच्या आवाजात फारशी उत्सुकता नव्हती. जेवणाचं तुमच्याकडे जमेल का? आपल्या प्रश्नाने गैरसमज होऊ नये म्हणून तो घाईने लगोलग म्हणाला. बाहेर खानावळ आहे,
मी तिथंही जेवण घेतलं असतं, पण एक म्हणजे आम्हा शहरी लोकांना त्याची सवय नसते, आणि शिवाय मी एवढ्यातच दुखण्यातून बरा होत आहे. उमाला विचारायला हवं, तात्या म्हणाले. तिची अवस्था कशी आहे हे तुम्ही पाहतच आहात. कामाचा भार तिला पेलायला हवा ना. आपल्या 2-3 चपात्या काय जड होणार आहेत? मिलिंदच्या मनात विचार आला, पण तो मोठ्याने काहीच बोलला नाही. तात्यांच्या हाकेसरशी उमाबाई बाहेर आल्या होत्या. मिलिंदच्या जेवणासंबंधी तात्यांनी त्यांना विचारलं. उमाबाईंचं तात्यांच्या शब्दाकडे कितपत लक्ष होतं याचीच मिलिंदला खात्री नव्हती. उमाबाईंचा पदराशी चाळा चालला होता. त्यांची नजर अंधारलेल्या ओसरीवरून सारखी भिरभिरत होती. इतर काहीही असो, ती बाई कशाला तरी विलक्षण भीत आहे, ही गोष्ट मिलिंदच्या लक्षात आली होती. मी काही कोणी सुगरण नाही, उमाबाई म्हणाल्या. पदार्थावर काही टीका होणार नसेल तर माझी काहीही हरकत नाही. छे हो, टीका कसली होणार? मिलिंदचं वाक्य पुरे होण्यापूर्वीच उमाबाई घरात गेल्याही होत्या. तात्यांनाही ते कदाचित खटकलं असावं, कारण ते जरा नरम सुरात म्हणाले, मिलिंद, तिची अवस्था जरा नाजूक आहे, एवढं ध्यानात घ्या बरं का. त्यावर मिलिंद म्हणाला, आणखी एकच राहिलं आहे, मला शांतता हवी आहे. आसपास मुलांचा आरडाओरडा किंवा दंगामस्ती नको. तात्या एकदम स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहत होते, पण मिलिंदने शब्द शेवटी कसे तरी रेटलेच. इथे मुलांची काही वर्दळ नाही ना? तात्यांचा बदललेला चेहरा पाहून आपण हा प्रश्न विचारला नसता तर बरंच झालं असतं असं वाटलं, पण त्याला खात्री करून घ्यायची होती. नाहीतर तात्यांचीच 1-2 मुलं एवढ्यात बाहेरून घरात यायची. तात्या शेवटी म्हणाले, मालक काहीच बोलले नाहीत? तुमच्या संबंधात? काहीच नाही. मिलिंद तात्यांना म्हणाला. इथे मुलांचा त्रास व्हायचा नाही, तात्या चमत्कारिक आवाजात म्हणाले. म्हणजे निदान उमाचे दिवस भरेपर्यंत तरी नाही. त्यांच्या या वाक्याचा आणि सुराचा मिलिंदला नीटसा अर्थ लागला नाही, पण त्यांना ही चर्चा उघड उघड अप्रिय होत होती. मनातील शंका फिटली होती. तेव्हा मिलिंदने तो विषय तिथेच थांबवला.